श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे रथ हाके रना भूमि में और कर्म योग के मर्म बतावे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे अजर अमर है परम तत्वयो काया के सुख दुख समझावे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे सखा सारथी शरणागत के सदा प्रीतपाल हरे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल 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 हरे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय दंडवत हो दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर हा आश्रम तालुका गंगाखेड जिल्हा परभणी गाव चिंचटाकळी या ठिकाणी शिदोरी सत्संग व सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान अवतार दिनानिमित्त या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला देवाचा अवतार दिन ही हर्ष उल्हासाने या ठिकाणी आपल्याला साजरा करायचा आहे। आपण हा शिदोरी सत्संग ऐकत आहात। शांत चित्ताने एकत्रित येऊन आपण ज्ञानमय शिदोरी ग्रहण करत आहात। असे शिदोरी आपल्या हृदयामध्ये उगत आहे। पण मित्रांनो, कधी कधी आपल्या हृदयामध्ये उगलेली शिदोरी आपण उगवलेला मोड कधी कधी आपण सुकवून टाकतो। माहिती असताना सुद्धा आपण काही दोष आचरतो आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताच्या दोन शिष्या आटन क्रमे जातात, आटन करतात। आटन म्हणजे पायी चालणे, या गावावरून त्या गावाला जाणे, याला आटन असं म्हटलेलं आहे। मग आटन विजन विशेषण जन समुदाय टाकून एकांतात बसणे, आटन विजन आणि मग भिक्षा करणे। भिक्षेचा वेळ झाला की भिक्षेला जाणे, मग भिक्षा करून आले की मग स्मरण करणे, स्मरण झालं की प्रसाद सेवा करणे, प्रसाद सेवा झाले
की भोजन करणे, भोजन हा पण विधी आहे, निद्रा हा पण विधी आहे, अटन विजन भिक्षा भोजन प्रसाद सेवा, संग सांगात, संग एखाद्याला आपण संग देत असतो, सांगात म्हणजे बहुताचा, तुम्ही एकत्रित राहतात, सांगातात राहतात, आश्रमात राहतात सर्व जाणून घेण्यासाठी. संग म्हणजे आपण आटनाला कोणाच्या सोबत तरी जायचं आणि त्या व्यक्तीला याला संग द्यायचा, म्हणजे त्याला आटन शिकवायचं. आटन करणे म्हणजे एक युद्ध करणं आहे. कारण देशावर जाऊन आपल्याला भिक्षा मागावं लागते आणि भिक्षा मागून आपल्याला त्या देवाचं चिंतन करावं लागतं. आणि सांगातामध्ये राहून म्हणजे आश्रमात राहून आपल्याला ज्ञान ग्रहण करावं लागतं. आणि मग आटन करताना भेटी, काय भेटी म्हणजे आपल्या संतांच्या भेटी, गुरुच्या भेटी. आणि आटन करताना जो कोणी साधक भेटलाय किंवा कोणता आश्रम असेल त्याला आपण भेट दिली पाहिजे. आणि भेट झाल्यानंतर आपला एक फायदा होतो, एकमेका भेटल्या भेटल्याचा पाडू जाय. आणि असे भेट झाल्यानंतर शुश्रूषा भेट झाली आणि आपल्याला लगेच कळालं किंवा भेट घेताच आपल्याला कळालं की तो साधक अशक्त आहे. काय आहे? अशक्त आहे. त्याची सेवा करायला कोण नाहीये आणि तो विधीवर आहे. त्याची शुश्रूषा केली पाहिजे म्हणजे त्याची सेवा केली पाहिजे. मग आता आपण भेट घेतली आटणी करताना एखाद्या साधनवंताची, मग आता तो बिमार आहे, त्याची सेवा कोणीच करत नाही, है की नाही? मग त्याची सेवा आपण केली पाहिजे. मग कोणाची करायची का? जे घरी पण राहते त्यांची आपण आटण सोडून सेवा करायची का? नाही म्हणाली. स्वदेश संबंध त्याज्य, स्वराम संबंध त्याज्य. संबंध यांचा संबंध तो विशेषतः त्याज्य. जो विधीवर आहे, 11 विधीचं अनुष्ठान करतोय आणि तो आटन करताना आपल्याला भेटला आणि तो पण आटन करता करताच अशक्त पडलेला आहे, त्यावेळेस आपण त्या साधकाची शुश्रूषा केली पाहिजे. कारण देवाने तो आपल्याला विधी जणू काय उपस्थित करून दिलेला आहे. शुश्रूषा विधी म्हणजे एक प्रेमदायक विधी आहे. जर आपण अशी सेवा केली कोणाची अडणीची तर परमेश्वर प्रसन्न होऊन आपल्याला प्रेम देतील. आणि जर आपल्याकडे नाही झाली तर कोणाकडून करून घेतली पाहिजे. तोही एक प्रेमविधीच आहे. परंतु आपल्याला वरवडे काम करायला आवडतात, पुढचे करायला आवडतात, पण शुश्रूषा विधी करायला आवडत नाही. एखादा बिमार पडलेला आहे त्यावेळेस आपल्याला त्याची सी आणि सू काढायला नकोशी वाटते. पण जर तो विधी असेल, त्याची जर सेवा तुम्ही कराल तर तुम्ही प्रेमास पात्र होताल आणि म्हणून ती आपण केली पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने भंडारेकाराची शुश्रूषा केली, देवानी करावी. एवढं भाग्य भंडारेकारांचं. आणि मग देवाने भंडारेकाराची करावी असं भाग्य कसं जोडलं? कारण भंडारेकारांनी काय केलं? अवंचकत्वे, साधू संतांची सेवा केली, कोणाचा दोष नाही पाहिला आणि त्यांची सेवा केली निस्वार्थपणे. आणि म्हणून असा योग कदाचित आला. स्वामींनी, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने भंडारेकारांची धोत्री धुतली. आपलं धोतर आपल्या घरचे, आपली सर्व प्रॉपर्टी खातात तरीही कदाचित व्यवस्थित धुत नाही. आणि जर समजा तुम्ही धोत्रातच सी आणि सू करत असाल तर ते सांगतात कमी खा. काय अशी परिस्थिती येते. आणि म्हणून आपलं जीवन आपण कोणाला अर्पण करायचे हे आपल्याला कळालं पाहिजे.
आणि म्हणून जो विधीवर आहे त्याची शुश्रूषा होतेच, कारण जरी नाही केली तुमची कोणी का तो देव करतो. केली का नाही भंडारी घराची, तो भक्त आहे, तो भक्त नाही. जेव्हा घरातून निघाला पुन्हा वापस फिरून नाही पाहिलं. बघा, तो भक्त आहे, तो भक्त नाहीये. फिरला का वापस. सेवा करत असताना मौद्याला स्वामींची तो सेवा करत आहे. झाडझोड करत होता एका ठिकाणी, स्वामींची पट्टी लावायची त्या ठिकाणी. नदीला पाणी आलं आणि नदीला पाणी आल्यामुळं तो बाजूचा जो कचरा आहे तो बाजूला लागलेला आहे. नदीला पाणी आल्यानंतर वरती कचरा येत असतो असा, आणि मग तो एका कडीला लागतो आणि मग एका कडीला खडकावर स्वामींचं आसन करायचं आहे. मौदा या ठिकाणी भंडारेकर लगबगीनं पुढे गेले. ते कचरा वगैरे बाजूला करत होते. देवाची पट्टी त्या ठिकाणी आथरायची होती. कचरा बाजूला करत असताना त्या ठिकाणी विंगळीनं दंश केला. स्वामींची सेवा करत असताना हे झालं. इतका दंश केला आणि मग वेदना होत होत्या. आपल्याला जर असं कशाने दंश केला तर आपण सैरावैरा पळत असतो. हा उतरीन का, तो उतरीन का, याचे मंत्र घेतो, त्याचे मंत्र घेतो, याच्या गोळ्या घेतो, त्याच्या औषध घेतो, देवाला विसरतो. खरं की नाही. कोणाकडे जायला आपण कमी करत नाही. त्यावेळेस भंडारेकरांनी कुठे धावपळ नाही केली. देवालाच ते म्हणतात, महाराज मी आपली स्तुती करू करा. महाराज मला इंगळीनं दंश केला. आणि मग त्यावेळेस भंडारेकर स्तुती करतात. त्यावेळेस जशी जशी स्तुती केल्या जाते तशी तशी इंगळी उतरल्या जाते. काय त्यांनी धावपळ नाही केली, घाबरले नाही. देवाचं गुणानुमोदन केलं. तो भक्त आणि त्याचं विष उतरलं. आपलं प्रपंचाचंच विष उतरणार है ना. जरी आपण इकडं आलो तरी आपल्याला घर सुटाना. काय आपलं विष उतरलंय का. प्रपंचाचं विष इतकं चढलेलं आहे की लोक मरतील तिथं, पण देवाला शरण जाणार नाही. सगळं सहन करतील. सुनबाई घरचे सगळे नाही नाहीस करतात, पण तरी सुद्धा मंदिरात येऊन बसणार नाही. तिथं झोका देईल. आणि जर झोका नाही दिला तर सुनबाई बोलन किंवा घरचे बोलतील, पुढे गेल त्या नातू सांभाळायचा होता, भाकरी पोळ्याच करायचे मला. आता शेवटच्या अवस्थेला तरी आपण मंदिरात येऊन बसावं ना. नाही जाणं होत तुम्हाला कुठं, नाही करणं होत कुठं, तर इथं आहे ना. तरी यावं असं वाटत नाही, करावं असं वाटत नाही. तो भक्त नाहीये, तो विभक्त आहे. का आणि म्हणून भक्ताची सेवा केल्या जाते. भंडारेकर परतले का परत युद्धात उतरले आणि युद्ध सोडून परत नाही आले. भंडारेकराची सेवा सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने केली. भंडारेकराची सेवा नांदेडला भावेश्वराच्या मंदिरामध्ये देवाने केली. सी आणि सू एका जाग्यावर करत असल्यामुळं रोज स्वामी त्या ठिकाणी ते धोत्र काढायचे, नवे घालायचे, ते धोत्र धुवायचे, धुतल्यानंतर वाळू घालायचे. स्वामींनी आपले घरचे करत नाही, स्वामी करत आहे याचा विचार करा थोडासा. अनंत ब्रह्मांडाचा नायक तो आपल्या भक्ताचे धोत्र धुतोय. का धुतोय? तो भक्त आहे, विभक्त नाहीये. आपण वचन देतो देवाला, वचनाचं प्रमाण घेतो आपण आणि म्हणतो की देवा आपल्या वचनाचं मी पालन करन. गुरु ज्यावेळेस तुम्हाला उपदेश देतो त्यावेळेस वचन घेतो, संकल्प घेतो, विडा ठेवतो, बाबा आजपासून अनन्य भक्ती कर. पण तुम्ही वचन देता, सगळं करता आणि शेवटी अनन्य भक्ती करता करता मिश्र करून टाकता. भक्त नाही तुम्ही, विभक्त आहे. आणि भक्त महत्वाचा आहे. त्या भक्ताचं सर्व होत. आणि म्हणून भक्त व्हा मित्रांनो. भंडारेकराची सेवा केली आणि म्हणून जो अनुसरलेला आहे
त्याला युद्ध करायचं आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, अंतकरण, चातुष्टय, हे 14 शत्रू त्याचे आहेत. मित्रांनो, आपल्या धुऱ्याला, आपल्या शेजारी आपला एक शत्रू असतो, आपला शेजारी. तर आपल्याला झोप येत नाही रात्रंदिवस. येते का? नाही येत. काही करण का, काही घेईन का, काही चोरीन का, काही म्हणीन का, जवळून हानीन का, का आपलं एखादा तास घेतो, या चिंतेमध्ये असतो आपण. आणि म्हणून इकडं आल्यानंतर आपल्याला त्यांच्यासोबत युद्ध नाही करायचं, ग्रस्त लोकांसोबत नाही करायचं. मग कोणासोबत करायचंय? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, अंतकरण, चातुष्ट, यांना आपल्याला समजायचं आहे. यांना आपल्याला सांगायचं आहे की बाबा रे, आता तू योद्धाला आहेस, पण अंतर्युद्ध आहे तू. हे संतांचं युद्ध अंतर आहे. त्याला अंतरामध्ये समजावून सांगावं लागतं स्वतःला. असं नाही, असं आहे, असं करू नकोस, तिकडे जाऊ नकोस, संबंधियाकडे वळू नकोस, घरी जाऊ नकोस. आणि जर घरी गेला तर त्या ठिकाणी अधिकार नाही सांगितला. आणि म्हणून जर समजा तुम्ही असं अटनी विजन करत असताना जर तुम्हाला कोणाची अशी सेवा उपलब्ध झाली तर ती आपण केली पाहिजे की नाही. आणि मग सेवा कोणाची होते, म्हणून मी तुम्हाला भंडारेकराचं उदाहरण सांगितलं, कथा सांगितली, तसे तुम्ही राहायला पाहिजे. पण तुम्ही आश्रमात राहता राहताच काय म्हणता, माझं लय दुःख राहिलं, मी बिमार झालो. मग आश्रमाच्या पद्धतीनं निमित्तीकडनं तुमचा खर्च केला जातो, तुम्हाला दवाखान्यात नेलं जातं की नाही. पण मग तुम्ही काय म्हणता घरी आले की, मला इथं गुण येईना. काय म्हणता? मला गुण येईना, हा मोठा डॉक्टर असून माझ्या उपयोगाचा नाही. अरे बाबा, खूप मोठा आलाय, त्याच्यापेक्षा दुसरा बघू एखादा, तरी पण याला इलाज होत नाही का? एक हा बिमारच नाही, हा मानसिक बिमार आहे. मग तो सांगतो बाबाला, बाबा आमच्या गावाकडे एक डॉक्टर आहे आणि तो इतका चांगला आहे ना, त्याच्याकडे गेलं की आम्ही नीट होऊन जातो. मी काय करते, गावाकडच्या डॉक्टरकडे जाऊन येते. खरे कोण आहे? आणि मग डॉक्टरकडे जाण्यासाठी गावात येतात म्हणले की बाळी सुना सगळ्यांना भेटतात, कारण हे मानसिक होते. सगळ्यांना भेटल्यानंतर नीट झाले. खरे कोण आहे? असं जर असेल तर कसं आपण युद्ध जिंकणार आहोत? आपलं युद्ध कसं पाहिजे? युद्धाला निघालो तर परत वळून नाही पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि म्हणून अटने विचार करत असताना ध्यानात घ्यायचं, संबंधियाच्या घरी नाही जायचं. संबंधियाच्या घरी जर तुम्ही जाणार तर तिथं तुम्हाला जास्त दुःख होणार. 4 दिवस पाहुण्याचे असतात, नंतर पाहुणे सुद्धा म्हणतात थोडं अलीकड सरका बरं आहे, पाण्याचा गिलास है की नाही, 2 काड्या घाला चुलीत, म्हणता की नाही. धीरे धीरे आपल्याला पण कामाला लावतात. आणि म्हणून आटनाला जाणाऱ्या स्वामींच्या 2 शिकीन काय कशा पाहुण्यामध्ये फसतात. काय म्हणतात, आपण पाहुण्याच्या घरी थोडा आराम करू. आता पोथी चालू असताना, सत्संग चालू असताना यांच्या घरी पाहुणे येतात. पाहुणे आले की जेवण खावण करतात, सगळं करतात. मग पाहुणे तुम्हाला धरून बसता काय, पोथीला जाऊ नका, धरलं पाहिजे तुम्हाला. पण तुम्ही आले की आम्हाला काय सांगता, बाबा रात्री आमच्या इथे पाहुणे आले होते, तुला धरलं होतं काय असं पक्क? त्यांना जेवायला नव्हतं दिलं काय? जेवण खावण करून हे काय करत होते, पाहुण्यासोबत गप्पा गोष्टी करत होते. यामध्ये यांना जास्त रस आहे, देवामध्ये नाही, देवाच्या चिंतनामध्ये नाही. आणि म्हणून हे सांगता, बाबा आमच्या घरी पाहुणे आले, पाहुण्यातच रममान राय. जेव्हा जाशील ना तू तिथं पाहुणा होऊन यमाच्या घरी, तेव्हा ते पाहुणे काय करतील, ते 84 लाख येऊन येत बघ काय, तेव्हा कळन तुला की आपल्या घरी कोण आलंय. मग जेव्हा आपल्या घरी यम पण येतो, आणि मग मी तुम्हाला कथा सांगितली है ना, तो म्हणतो नाही आपल्या घरात आहे, तो आतली म्हणते नाही वाट्यावर आहे. खरे की नाही, असा प्रकार होऊन जातो.
आणि म्हणून आपण आपल्या विधीवर असताना आपण विधीवर चालायचं. का देवाने सांगितलंय ना, तर थोडस तरी आचरण करायचं. आपल्या संबंधियाच्या घरी गेल्यानंतर आपला सीन भाग उतरत नाही, वाढतो. ते आपल्याला काहीतरी सांगणार, आपल्या लेकाचं सांगतील, सुनाचं सांगतील, कोणाच तरी सांगतील, मग तुमचं असं झालं, मग तुमचा मान असा कोरला कोणीतरी, तुम्हाला काय होणार? जास्त दुःख होणार ना. तुमच्या अंतरामध्ये परमेश्वर आठवायचा तरी दुसरंच गेलं का नाही? म्हणजे परमेश्वर अंतरामध्ये परमेश्वर आला होता. आश्रमामध्ये असताना गुरुनं सांगितल्यावर त्या ठिकाणी राहत असताना गुरु तुमच्याकडून करून घेत होता. पण त्यावेळेस तुम्ही काय केलं? सोडून दिलं. आणि मग तुमच्या अंतरात दुसरं आलं. पण अनंत सामाय तेथ आणि कोण सामाय. जिथं अनंत परमेश्वर आहे तिथं अनेक सामावतच नाही. आणि बघा काही साधू है ना, साधनवंत कशा आहेत, त्यांना अनेक काहीच नाही, फक्त अनंत परमेश्वर पाहिजे. अनेक सामाय तेथ अनंत न सामाय. ज्या ठिकाणी अनेक सामावत म्हणजे अनेक म्हणजे इतर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, मोह ममता जे काय असेल, हे जर त्याच्या अंतरात असेल तर अनंत परमेश्वर त्याच्या अंतरात येत नाही का नाही? का बरं येत नाही? अनंत तो अनंत की. जो अनंत परमेश्वर आहे तो अनंत आहे. जिथं आतमध्ये हृदयामध्ये अविद्या असेल, कचरा असेल, तिथे तो कसा राहील? आणि म्हणून पहिला आपल्या अंतकरणातला कचरा बाजूला करावा लागतो. आपल्या काश्या बाजूला करावं लागतात. आपले दोष बाजूला करावे लागतात. मग ते कोणते दोष? राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर, याचा त्यागो, याची नावे संन्यासो की बाई. हे आपल्याला बाजूला करायचंय. आणि म्हणून देवाने तण धैल्या वावराचा दृष्टांत सांगितला. शेती करत असताना, पेरणी करत असताना शेतातलं तण काढावं लागतं आणि मग त्याला नांगरणी करावं लागते. नांगरणी केले की मोगडा, आणि मग मोगडा केले की त्यातल्या सगळ्या काश्या याचावं लागतात आणि मग एका ठिकाणी जमा करावं लागतात आणि मग त्या काश्या पेटून द्याव्या लागतात. आणि ते सगळं तण वगैरे काश्या वगैरे बाजूला केलं की आऊत हाणावं लागतं. मग फुली आणि मग त्यावर त्या ठिकाणी तुम्ही कापूस लावता आणि मग त्या ठिकाणी उगत. त्या काश्यातच जर लावलं तर उगन का? आहे ना. इकडून तिकडून थोडस उगालं तर मोठं होईल का? ते गवत त्याला मोठं होऊ देईन का? आणि म्हणजे अंतकरणात ज्या काश्या आहेत ना त्या बाजूला काढा पाहिले. काय? संबंधापासून बाजूला व्हा. आणि अंतरामध्ये संबंधीला आठवायच्या ऐवजी परमेश्वराला आठवा. कसा परमेश्वर होत नाही, परंतु आपण असं काही करत असतानाच काही ना काहीतरी आपण करतो. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत यावर एक कथा सांगत आहेत. काय ती कथा ती आपण बघणार आहोत. देमत्या गमने श्रम निवृत्ती, देमत्या गमनी श्रम निवृत्ती करणे. देमती नावाची एक शिकीण आहे आणि मग ती श्रमून जाते. तिला असं वाटतं की माझी श्रम निवृत्ती झाली म्हणजे बरं होईल, मी थकले खूप. आणि मग पुढे काय होते? देमाईसा आणि एकाईसा ह्या दोघी जणी आटणाला जातात. कशाला? आता आपण त्याला काय म्हणू? स्थानवंदन करायला पायी पायी तुम्ही जाता की नाही? पदयात्रात जाता की नाही? आणि मग चालता चालता तुम्ही म्हणता हा आमची इथं पाहुणे बरं का, मी आत्ता येतो. तू पाहुण्याच्या घरी जायला आला की आटणाला आला की पदयात्राला आला? खरे कोण आहे? आणि म्हणून आपला देव अंतरतो मित्रांनो, हे ध्यानात घ्या. मग गोसावी यांच्या दर्शना प्रतिष्ठानासी आल्या, देवाकडे आल्या, प्रतिष्ठानला आल्या, पैठणला पोहोचल्या. एकाईसे म्हणितले. एकाईसा काय म्हणते? देमाईसा आधी सारंग पंडिताच्या घरा जाओ. एकाईसा असं वाटलं आपण सारंग पंडिताच्या घरी जाऊ, ते माझे पाहुणे. तिथे गेल्यावर काय करेन मी? आंघोळ वगैरे करण, स्नान वगैरे करण, गरम पाण्याने नाहू वगैरे करीन. नाहू कळत ना? आता नाहू कोणीच घालत नाही. नाही तर पोरगी जर आली ना माहेरी की तिला नाहू घातल्या जायचं. 2-4 शेजारणी पण यायच्या, खोबऱ्याचं तेल आणि बरेच 2-3 भांडे, पाणी गरम करायचं आणि तिला नाहू घालायचं. तिच्या त्या केसामध्ये तेल टाकायचं
आहे ना माहिती, पाय घासायचे, एक जण हात घासायचे, सगळं असं नाहू. नाहू हा शब्दही राहिला नाही आता. का हू है की नाही, करायचं करा, हात धुवा तिथं बाजूला, तिकडं पाणी आहे. नाहीतर जावायला आले की पाठ, दस्ती हातात, टावेल, साबण. आता देतं कोणी, तिकडनं धुवा पाणी तिकडे रांजणात आणि या पाय धुवून इकडं. राहिलं प्रेम? हा, कळत ना आता प्रेम आहे की नाही, है की नाही. मग असा प्रकार आहे. मग तिला काय वाटलं काही चला की आपण सारंग पंडिताकडे जाऊ, जरा आराम करू, आपले पाहुणे मस्त झोपता येईल तिथं. देवाकडे काय, देवाकडे गेलं त्या ठिकाणी आश्रमामध्ये काही काम लावून बाईसा, लगेच म्हणेन हे करा आणि ते करा. त्याच्यापेक्षा इथं जरा सगळं आराम करू, एक दिवस झोपून जाऊ मस्त पैकी. आणि देवाईसा काय म्हणते, अरे येडी झाली का तू, देवाकडे गेल्यावर आपला सगळा सीन भाग उतरून जाईल, घरी वाढून जाईल, संबंधाकडे वाढून जाईल, घरचे आपल्याला काम सांगतील, संबंधी आपल्याला काम सांगतील, तिथं नको जाऊ. देवाकडे काय काम आहे, आणि देवाचं काम केलं तर सेवा दास्य आहे, ते मोचक आहे, ते केलं तर आपला फायदा आहे. पण आपण घरचं करतो पण मार्गाचं करणार नाही, असा प्रकार आहे. जर मार्गाचं एखादं काम शिल्लक सांगितलं मला सांगता, आणि घरी तर सगळं झाड झोड वगैरे सगळं पाणी गिणी काच गिच टिव्या गिव्या सगळं पासून पुसून चक चक ठेवत होती. मग आता काय झालं, मार्गात काय होतं है ना, असा प्रकार होऊन जातो. कारण घरचं तो स्वार्थ आहे आणि मार्गातला तो परमार्थ आहे. जीवाला परमार्थ नाही करा वाटत. स्वतः मंदिरामध्ये आल्यानंतर झाडू हातात नाही का वाटत, घेईन ना कोणी, मी चेक काय असं म्हणायला लागतो तो. तशा प्रकारे एकाईसा काय म्हणते, देमाईसाला आपण काय करू, सारंग पंडिताकडे जाऊ आणि आपला सिंग भाग उतरल्यावर देवाकडे जाऊ. मग तेच नावे कसिन भागो पेडो, आपला सिंग भाग फिटेल. मग तिथं आपल्या पाहुण्याकडे, जरा पाहुण्याकडे गेल्या पहिल्यांदा कसं होतं सांगितलं मी तुम्हाला, पाय घे धुणं है ना, साबण देणं, आमचे पाहुणे आले मग हे सगळे घरचे त्याला स्वयंपाक करून खाऊ घालायचे आणि पाहुणे थोडस बाजू वांग टाकायचे हे ना, असं होतं पूर्वी. आता तसं काही नाही राहिलं. मग गोसावी यांच्या दर्शन आणि मग जाओ, नंतर आपला सिंहभाग उतरल्यानंतर आपण देवाकडे जाऊया. शिन भागो या दोघी जणी सोबत गेल्या होत्या कुठं, आटणाला, पदयात्रेला तुमच्या भाषेत. माया थकले आता, कारण चप्पल नाही काही नाही, थकून जातो माणूस चालून चालून. तुम्ही पदयात्रेला आले नाही की तुम्हाला असं वाटतं 2-4 दिवस चांगला आराम करावा, वाटतं की नाही, कारण थकून जातो माणूस. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी थकून गेलाय दोघी पण एक काही साल वाटलं मावळे सीन झालाय. आणि ते माईसा धर्माला पक्की होती, ती देवाशिवाय सीन भाग फेडत नव्हती. एक काही साल वाटलं आपल्या संबंधाच्या घरी आपला सीन भाग फेडू आणि आपण जाऊ. मग नाही नाही काय म्हणते देमाईसा, गोसावी यांच्या दर्शना कैसी शिन भागो देवाच्या दर्शनाला जायचं असल्यावर सीन भाग फेडून जायची काय गरज आहे. तिथं देवाचं दर्शन झाल्यावर आपला सीन भाग फिटतो. हे कायसा देमाईसा म्हणते आणि हे कायसा म्हणते नाही नाही, तिथं काय आता सीन फिटतो असं म्हणायला लागले दोघं जणी. आणि ती टाई काय शिन भागो तिथं काय जात असे, तिथं काय आता सीन भाग जाणार आहे का, तिथं काय ना काहीतरी कोणा व्यापार लावते ना आपल्याला. गोसावी यांचे निदर्शनाची जाईल की दर्शनाने सीन भाग जाईन असं देमाईसा म्हणते. पण एक कैसा ओढते नाही नाही, आपण सारंग पंडिताच्या घरी जाऊ. आणि म्हणून तुम्ही पदयात्रामध्ये असताना बघा कशी ओढाताण होती, तुमच्या लक्षात येतं लगेच की आपण कोणाशी तर गेलो कोणाशी नाही गेलो है ना. आणि मग सोबतचा काय म्हणतो, बाबाला माहित होईन, बाबाला काय माहित होईन, तुम्ही चल माझ्यासोबत आता रिक्षाने जाऊन लगे पुढे येऊ म्हणे आपण, बाबाला माहित होईन. नाही नाही काय माहित होतं म्हण बाबाला. पाहिलं का किती कलाकार आहेत, बाबाला गोलकांडा हाणून जाता पदयात्रेतून आमचे पाहुणे. खरे कोडे इतके हुशार आहे, खूप अवघड आहे. आपली पदयात्रा काढणं पदयात्राच करावी ना, पण नाही संबंधी पुन्हा कधी भेटतील, कधी जाणं होईल. आणि मुद्दा आपण येतो का माणूस, आणि मुद्दा आपण जाऊन राहील 10-15 दिवस तिथं, ते ठेवता का बघ तुला. आश्रमातल्या जे म्हणता ये राहा खाप राहा इथंच कौरक बी राहा, ते राहायला तयार नाही. आणि आपण कोणाकडे गेलो तरी कधी जाता असं वाटायला लागतं. किती त्रास होतो, सांभाळतो कोणी आपल्याला. मग आपला हा पंथ किती चांगला आहे, थकल्या भागल्याचा पंथ आहे. थ म्हणजे थकल्या भागल्याचा,
काय सांगितलं त्यांनी? तरी सुद्धा नकोसं वाटतं. घरी येणार घेतील, त्या पत्रातून पाणी गळण वरतून, तरी तिथंच चूल पेटीतील. आणि चूल पेटाना फू 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 असं धुपण लागू राहिलं, जाळ निघाना, तरी तिथंच. असा प्रकार आहे. तिथं सीन वाढला की कमी झाला हे आपल्याला कळना. मग हे तर काही जाईल तिथं काय आता सीन भाग जाणार आहे. हे काहीची म्हणतले हे कायसा लागली ओढायला, हे कायसा काय म्हणते नवचो आई. हे बघ तुला सांगते मी, तुला जायचं जाय. आधी उदळवाद काही असं एवढ्या घाई घाईने काय जाते? गोसावी मी सारण यांच्या- पंडिताकडे जाईन, आराम करीन, मगच येईन. या दोघीची येता येता जोडी फुटली बा. आतापर्यंत टिकली कस तरी, पण आता जोडी मात्र इथं तुटायच्या माग आहे ना. आता काय एकच दिवस राहील ना, पण जमाच ना. नाही नाही मला देवाकडे जायचं आणि ती म्हणते मला इकडे जायचं, ती म्हणते जाय मग तू. असा प्रकार होऊन जातो. मग गोसावी यांच्या दर्शना जाओ. नाही म्हणे आधी देवाच्या दर्शनाला जाऊ. नको जाऊ, तू कशाला वचन भंग करते? आधी सारंग पंडिताच्या नाही म्हणे घरी आधी जाओ. सारंग पंडिताकडे जायचं मग गोसावी यांच्या आणि दर्शना नंतर जाऊ ना जाओ. म्हणे आपण सारंग देवाकडे. ती म्हणतले काय म्हणते? नाही मी नाही, मी येणार नाही, दे माईसा म्हणते. तुला जायचं जाय. माझे आठवणे विदेश शिवले की न लगे. है ना, माझं आठवण मी आतापर्यंत केलेलं लेखी लागणार नाही. आणि म्हणून आपलं आपण बघावं. लगेच आपण काय म्हणतो, तो आला, हा गेला, ती आली, ते गेला. काय घेणे आपल्याला त्यांच्यावरून? तुला करायचंय का आठवण? तुला देव करायचंय का? आचरे द्यायचा धर्म तू कर ना. कशाला हा आला आणि तो गेला आणि हे काय काय घेणं काय तुला? ती काय म्हटली, तुला जायचं जाय म्हणजे संबंध याच्या घरी, मला नाही यायचं. स्पष्ट आहे ना. पण आपण दुसऱ्यावर बोट ठेवतो ना, सगळे ते येतात म्हणे मी पण येईल, जाय त्यांच्या मागच. का नाही? आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला देव जर प्राप्त करायचा आहे तर आपण कशा प्रकारे वर्तन केलं पाहिजे. मग गोसावी यांची दुपारचा पूजा अवसर झाला. देवाला दुपारचा गंध अक्षता तिला समर्पित झालेला आहे आणि देवाईसा देवाकडे येत आहे, एकाईसा सारंग पंडिताकडे जात आहे. झाली फुटाफुट. मग उपवळवणी बाहेरीला देव ओट्यावरी. उपहोळ करत आहेत आणि ओट्यावर बसलेले आहेत बाहेर. आसन असे आसनस्थ बसलेले आहेत देव. तो देमाईचे गोसावी यांच्या दर्शना आता देवाईचा थकलेली होती, पण तिला माहितीये देवाचं दर्शन घेतलं की आपला थकवा सगळा जाणार आहे. ती धावत पळत देवाकडे आली. देव बाहेरच बसलेले होते आणि देवाचं दर्शन घेतलं. दंडवत घातली, दंडवत घातले श्रीचरणा लागली आणि देवाला देवाच्या श्रीचरणाला लागलेली देमाईसा तेथ भेटी झाली. भेट झाली गोसावी अपार आदरू करविला. आणि मग देवाने आदर केला. बाई तुम्ही पायी पायी आल्या म्हणून तुम्ही ज्या वेळेस पदयात्रात जातात ना, त्यावेळेस कोण्या गावाचे लोक तुमचा आदर करतात, काय फुलांनी स्वागत करतात. काही लोक भजनी मंडळी घेऊन तुमचं स्वागत करतात. मार्गी हळू हळू चाला, मुखाने दत्त दत्त बोला. काही लोक बँड लावतात, तुमचं स्वागत करतात. का? हे देवाला शोधण्यासाठी निघालेले आहेत का नाही? आणि म्हणून त्यांचा आदर होतोच. नाही करा म्हणलं तरी होतो. का बरं? ते देव करायला निघालेले आहेत. मग आता ही देवाकडे निघाली, ही संबंधियाकडे निघाली आहे ना. मग कोणाचा आदर होणार आहे ते तुम्ही बघा. आदर कोणाचा होतो? जो देव शोधायला गेलाय त्याचा आदर आहे. आणि ही संबंधियाच्या घरी गेली, आली का, झालं सुरू. खरे कोण आहे? आणि मग ही देवाकडे आली. देवाने आदर केला. कोणाचा केला? देवाईसाचा आदर केला. कशा प्रकारे केलेला आहे? आई संकरवी पाय धुविले. बाईसाला सांगितलं, जेऊ जेऊ सुवले. जेवण सुवलंय. बाईसाला सांगितल्यानंतर सर्वज्ञ म्हणतले सेल संपले का? बाईसाकडनं त्या ठिकाणी आदर केला. बाईसाला सांगितलं, बाई गरम पाणी ठेवा. आमच्या ते माईसा आई आटण करून आलेल्या आहेत, त्यांचे पाय धुवा. पाहिलं का? देव म्हणत आहे का की ते माईसा आटण करत आली, पायी पायी आली, देवाकडे आली, संबंधियाच्या घरी नाही गेली. आणि मग आदर करवला, पाणी ठेवलं, गरम पाणी केलं. सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात देव? बाई बाई देवतेचे पाय धुवा.
देमतीचे पाय धुवून काढा. मळी काढा. पाय त्याचे धुतले जातात. काय विधीवर असणं गरजेचं आहे. मळी काढा म्हणजे तिच्या पायावरची मळ चांगला काढा घासून. आपल्या लेकीचेच काढतो आपण. दोषांचं नाव घालता तुम्ही लेकीला. एखाद वेळेस साधू संतांना त्या ठिकाणी आल्यानंतर कधी पाय धुतले, त्यांना कधी स्नान घातलं, जे आपण करून आले का नाही, जे पदयात्रा करून आले, थकले भागले, आपल्या पडल्याची शुश्रूषा करावी है ना, श्रमनिवृत्ती करावी हे सांगितलं ना. पण फक्त आपल्या संबंधियाचीच करावं अशी वाटते आपल्याला, लेकीची करावं अशी वाटते, देवाची नाही, देवाच्या भक्ताची नाही. त्यांच्या पुढे पुढे करावं वाटतं आपल्या जावाई बुवाच्या. या जावाई बुवा, या जावाई बुवा, वाढा वाटणं तूप तरी ती म्हणते घ्या ना तूप. खरं की नाही? कारण म्हणायचंय पण करायचं नाही असा प्रकार आहे. आणि मग देवाईसाचे त्या ठिकाणी पाय धुतले, बाईसाकडून पाय धुतले देवाने. आणि कुठे गेली? सारंग पंडिताच्या घरी. कशाला? शिन भाग फेडायला. आणि तर देवानी बाईसाकडनं पाय धुवले. बाई हिच्या पायावरची मळी काढा. चालून चालून हिच्या पायावर धूळ बसली आली आहे. मळी काढली, मळ काढला. मग सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात देव? बाई बाई देमते जेव वाढा. देमतीला जेवायला वाढा. वाढिले. पाहिलं का अभ्यागत वृत्ती कशी असते? अशा प्रकारची अभ्यागत वृत्ती असते. आणि नंतर त्याचे पाय धुणे वगैरे वगैरे, बसणे उठणे, आणि मग जेवायला वाढणे. मग ते नावेकनी जेवली. आणि मग तिनं विश्रांती घेतली. आता तिनं जेवण वगैरे केलं आणि मग बाईसानं अशी पट्टी टाकली आणि मग झोपायला गेली. ते माईसा उठली, उठली, बैसली, बसली. अचती गोसावी पुसिले. आणि देवाने विचारलं, देमती देमती तुमची सांगाती एके. तुमची सांगाती कुंकड गेली? ती मांगील जाताना सांगितले. तुमच्या सोबत होती. आपण तुमच्या गावातून एक दोघी गेले ना, तर तुम्ही लगेच म्हणणार तू आली ती कुठे गेली? होतच ना असं, असंच आहे. मग तसंच झालं. देव म्हणले तू आली है ना, एकाईसा कुठे गेली? ती मांगील सांगितले. आणि मग तिला मागची सगळी कथा सांगितली. म्हणे महाराज ती श्रम फेडण्यासाठी सारंग पंडिताच्या घरी गेली म्हणजे तिथं आराम होईल. बाई मग इथं तुम्हाला काही त्रास झाला का आल्यावर? म्हणजे बाबा इथं तुम्हाला चांगलं झालं, तुमचं दर्शन घेतलं मग आश्रम गेला, बाईसाने पाय धुतले, मळी काढली, जेवायला दिलं आणि झोपले, मग सगळा थकवा गेला. दे माईसा म्हणते. आणि ही श्रम फेडण्यासाठी कुठे गेली? संबंधियाच्या घरी. आणि श्रम खरा कुठे भेटतो? कुठे फिटतो? देवाच्या घरी. आणि म्हणून या तुम्ही कधी आश्रमात, तुमचा श्रम फिटतो की नाही बघा. फक्त कर्मच नाही. आणि म्हणून हे इकडे बाकी काहीच नाही, यांचा जीव लागत नाही. का बरं? यांचा जीव इथं अटकला ना, घरात, नातात, नातीत, सुनात, पोरात. म्हणून इकडे खरं नाही, आपला जीव देवात अटकला पाहिजे. आपला जीव आपण देवाला दिला पाहिजे. एक जन्म इथे दिजो का, स्पष्ट सांगितलं देवाने. आम्हाला जन्म द्या, आखोरी आबोटी जन्म इथे दिजो का. आपण अर्ध्यात गेलो तरी पण आपल्याला देणं होईना. मग सारंग पंडिताची आवारा गेली. आणि मग आता इकडे एकाईसा सारंग पंडिताच्या आवारात गेली. आता ही इकडे आली सीन है ना, व्यवस्थित झालं सगळं. आता ही इकडं पोहोचली एकाईसा सीन भाग फेडायला सारंग पंडिताच्या घरी. स्वतः ते पाहुणे आले असते. आणि मग तिच्या म्हणजे सारंग पंडिताच्या घरी पाहुणे आले है ना. पाहुणे आल्यावर तुम्हाला माहितीये मग कशी लवड सवड असती. तर म्हणून आपल्या घरी पाहुणे आले की आपण शेजारने पाजारने 2-3 बोलवतो. कशाला? करू लाग पाहुणे येणारे आमचे दास. आणि योगायोगाने सारंग पंडिताच्या घरी पाहुणेच आले. आणि योगायोगाने ही तिथं गेली एकाईसा सीन फेडायला. खरं नाही, हिला वाटलं आता आपल्याला नुसती आंघोळ करायची आणि झोपायचं. आपले पाहुणे मग घरीचा म्हणत आले. मग आता तितक्यामध्ये आवारामध्ये बघितली सारंग पंडिताचे घरचे काय म्हणतात. काय एकाईसे. हा 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 हा, एकाईसा बरोबर झाली तू योगायोगाने आली म्हणून यारी केली. इतके खुश झाले, इतके हसले. म्हणे तुझीच वाट बघत होतो जणू काय आम्ही. बरं झालं तू आली, आमच्या घरी पाहुणे आले. तू आली ना लगेच
वडे तळ, मांडे कर, बस बरं ऐकून. आंघोळ नाही, पाय धुतले नाही, चल बस बरं लवकर. पाहुणे येणारे, त्यांना रेडी पाहिजे सगळं, है ना, जमलं पाहिजे सगळं व्यवस्थित. नाही तर मग पुन्हा काही होऊन जाईल तर मग नाराज होतील पाहुणे, आपली सोय केली नाही व्यवस्थित. चल लवकर बस, चल 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 चल. हा पाहिलं का, हा जाय ना सीन फेडायला तिकडं. तुमचा सीन फिटतो ना इकडं, बघा ना तुम्ही फिरून जा एखाद्याच्या घरी. कोणाची तर जा तुम्ही, हा कोणी बसून नाही ठेवत. तुम्ही म्हातारे झाले तरी बसून ठेवत नाही, घरचे सुद्धा मोसंबी राखायला ठेवतील. हा इथं बसूस तर आपल्या मोसंबीच्या झाडाखाली बसा, बास टाकून देतो, ते नुसतं झोपा. खरे खोट आहे. आणि मग तुम्हाला ते बी सांगितलं, ते मोसंबी राखून घेतील आणि मेल्यावर सुद्धा तिथंच पुरतील. आता पुन्हा राख, हा कोणी येणार नाही तुमच्या भीतीने इकडं, त्या तिथं ठेवतील, न पळत करतील देशात. एवढं कळत नाही आपल्याला. अरे आपल्याला जर्जर झाल्यावर सुद्धा आपल्याला उपयोग करून घेता लोक. आपल्याला कळायला पाहिजे ना, इतके वर्ष घासलं ना आपण, आता बदललं ना, आता थोडस देवासाठी घासावं ना. नाही नाही, हा असंच आहे सगळं. मग या एकायसे, या एकायसा म्हणून तेल वेयावरी राख लवकर बसविली. बोलवलं, बसवलं. एका चोंबियाचे वडे एका तळविले. चोंब्याचे वडे केले कुडवा भरी यांचे मांडे रांधविले. आणि एक कुडवा भर मांडे. आणि मांडे करताना सगळं असं असं करावं लागतं, माहिती ना तुम्हाला. हा सरे हात असे वाकडे करून त्या ठिकाणी ते पुरण घालून असं टाकावं लागतं. हा एवढी दुरडी भर केले मांडे, वडे तळले. आणि वडे तळल्यामुळं काय झालं, त्या तेलाचा घाणा काढताना त्या तेलाचं जे धुपण निघतं ते नाकात घुसतं, नाकात घुसले डोक्यात घुसतं, डोक्यात घुसले डोकं दुखतं. हा दिसतीचं डोकं दुखत होतं, म्हणजे सीन भाग फेडू, चांगला सीन भाग निघालायचा. हा मग देवाच्या ठिकाणी सीन भाग फिटवून का संबंधी याच्या घरी, हे ध्यानात घ्या. खरं की नाही. आणि जितकं कष्ट तुम्ही सहन करणार देवाजवळ काय, तितका कर्माचा नाश होणार. आणि म्हणून सुख साधने देवन पाहिजे नाही का, काय आपल्याला जितकं कष्ट होईल तितकं सहन करावं, त्याने करून देव प्राप्त होतो, हे सांगितलं. मग तो एकायसे भागली, एकायसा इतकी भागून गेली, इतकी थकून गेली, भागे अन्न नाही. अन्न सुद्धा नाही जेवायला. तिला असं वाटलं आता आंघोळ करून झोपूनच जायचंय. आणि ती मनातली मनात विचार करते, एकायसा सोबत गेली असती तर बरं झालं असतं. मग आपण विचार काय करतो, बाबा सोबत गेला असतो तर बरं झालं असतं. खरं की नाही, असा विचार करतो ना आपण, घेतली असती तर बरं झालं असतं. आता शेवट आली आणि आता कसं जावं, तरी देव म्हणतोय शेवटी का होईना घे. तरी म्हणते नाही मग आता कसं घ्यावं, है ना, आता कशी घ्यावी, तरी देव स्वीकारतोय. सुकलेलं फुल असलं तरी देव म्हणतो ठीक आहे, कसं का होईना बहा. गुलाबाचं फुल सुकलेलं असतं ना, 2-3 पाकळ्यावरच्या काढल्याने की ते नीट होऊन जातं, सरळ होऊन जातं. आणि म्हणून शेवटी शेवटी मी दीक्षा घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर दैवी येऊन जाते, तेजपणा येऊन जातो. आणि इकडं करपल्यासारखं होऊन जातं आणि तिकडं फुलल्यासारखं होऊन जातं. कारण ते देवाचं द्वार आहे, पण तरी तिथं करमत नाही, इकडं संबंधाच्या घरीच करमत. आणि म्हणून सांगत आहे की सिंग भाग तो कुठं फिटण, संबंधियाकड का देवाकड. आणि इतकी थकली ना ती, मग गेली ती उद्याची नाली. आणि मग दुसऱ्या दिवशी नाहली, है ना, नाहू. तिनं केलं नाहू स्वतः, तिला कोण घालतो तिथं, तिला तरी माणसाने घातलं दे माणसाला. मग जेविली आणि मग जेवण गिवण केलं, गोसावी यांच्या दर्शनाले. आणि मग देवाच्या दर्शनाला येते एकली दुसऱ्या दिवशी. दंडवते आणि मग घातली, आल्यानंतर देवाला दंडवत घातला, श्रीचरणा लागली, श्रीचरणाला लागलेली आहे. श्री बैसली आणि मग बसली देवाजवळ. सर्वज्ञ म्हणतले, देव काय म्हणतात, हे काही बाई, हे काही बाई, देवती तिच्या दर्शनाली. देवती कालच आमच्या दर्शनाला आली, तुम्ही नाही आल्या. तुम्ही नाही याची ते काही, काय झालं होतं, कालच यायला पाहिजे होतं, ती पण तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी उशीर केला. जर इथं आल्या असत्या तर शरणनिवृत्ती झाली असती, है ना. बाईसाकडनं आम्ही शरणनिवृत्ती करून घेतली असती. कारण एकमेका भेटल्यानंतर त्यांची आपण शरणनिवृत्ती केली पाहिजे.
है ना, त्यांचा थकवा दूर होईल अशा प्रकारे त्यांची सेवा केली पाहिजे. तसं देवाने देमाईसाची करून घेतली बाईसाकडनं. आणि हिला वाटलं मग थकवा तिकडं घरी संबंधीच्या घरी नीट होईल, तिकडं जास्त झाला. आणि मग देव म्हणतात बाई तुम्ही आल्या नाही, देमाईसा आली तुम्ही कुठं होत्या विचार राहिले देव होता. मग ते मागील सांगितले आणि मग हिला कथा सांगितली मागची सगळी. म्हणे महाराज झाला असं, देमाईसा म्हणत होती पण मी ऐकलं नाही, मी तिकडे गेले आणि देमाईसा इकडे आली. तुम्हाला कुंकड जायचंय तुम्ही ठरवा, 2 रस्ते आहेत. या वाटा जाई जशी तरी वाघे खाई जशी, है ना, का चोरे नागवी जशी. या वाटा जाशी तरी नगरापुरा वरी पाळणा होई जशी. या वाट्याने जर जाशील तर तुला गाव लागतील मोठाले वगैरे वगैरे, मोक्ष होऊन जाईल. या वाट्याने जाशील तर चोर खातील, नाही तर चोर वाघ खातील. तुला कोणत्या रस्त्याने जायचं ते जाय, है ना. आणि म्हणून देवाने सांगितलंय शेवटी का होईना मला शरण ये, तुला नसेल यायचं तू रस्ता तुझ्या हातात आहे, तू बघ. मग देमाईचे वारिले तेच झाले, देमाईसा काय म्हणते महाराज वारले तेच झालं. सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात देव, बाई बाई येथे आली अति तिची आई तुला बाई तुम्ही जर इथं आल्या असत्या तर ती तुल्या इतकी श्रमणी तिथल्या सारखी तितक्या म्हणजे तिथं जे तुमची परेशानी झाली त्रास झाला तितकी तर नसती झाली नाही तर हाय काही तर तितकं त्रास तुम्हाला. कधी निंदायला जावं लागतं का, ज्वारी उपटायला जावं लागतं का, सोयाबीन काढायला जावं लागतं का, कापूस शेताला जावं लागतं का, तूर काढायला जावं लागते का, काय करावं लागतं. फक्त आश्रमातलंच काम आहे ना, तिथं किती काम आहे, सगळं घरचं करून डोक्यावर टोपलं घेऊन निंदायला तिथं होतं. मी इथंच होईना का, खरे कुठे आहे. मग तिथल्यापेक्षा इथं कमी आहे ना, तरी करमत का, करमत नाही, तिथंच बरं वाटतं. खरे की नाही. कारण तो शुक्राचा दृष्टांत सांगितला देवाने. शुक्र म्हणजे डुक्कर का नाही, त्याला ती सवयच असती का नाही, तिच्यावर तोंड घालतं. त्याला तुम्ही चांगल्या जागेवर नेऊन बांधा, ते तिथून सुटलं की इथंच येणार. खरं की नाही, असा प्रकार आहे. आणि म्हणून तुम्हाला कुठं जायचं तुम्ही ठरवा, देवाकडे जायचंय का दुसरीकडे जायचं, काही करा तुमच्या मनावर, पण 2 रस्ते मात्र निश्चित आहेत. मग पर्याय बुद्धीचे कार्य हो हे बुद्धीचं कार्य पाहिजे तुम्हाला. तुम्हाला बुद्धी पाहिजे होती ना तेवढी, की देवा जवळ गेल्यानंतर आपली श्रमनिवृत्ती होईल का संबंधियाच्या जवळ गेल्या होईल, हे तुम्हाला थोडी बुद्धी पाहिजे ना. यावगीची राहिली आणि मग तिची बुद्धी ती कमी पडली, ती राहिली तिथं, गेली सारंग पंडिताच्या घरी. देमाईशी आपला आदर सांगितला. आणि मग देमाईसा सांगत आहे की माझा कसा आदर केला आणि तुझा कसा केला. तुझा तर बरं झालं म्हणे, हे आली घाण्यावर बसवली आली की, मग तू कसं केलं म्हणे, मी आली की बाईसाने गरम पाणी ठेवलं, मग पाय धुतले. देव सांगत होते हिचा मळ काढा पायाचा, हिला जेवायला वाढा. जेवल्यानंतर मग बाईसाने पट्टी टाकली, झोपले. झोपल्यानंतर मी उठले, मग थकवा सगळा गेला. खरं की नाही. आणि तिथं म्हणे काय सांगू मग काय झालं. आता ती एकमेकाला विचारायला ना, दोघे मैत्रिणीच होत्या. मग ती तिकडे गेली, ही इकडे आली. असं होतच शेवटी मैत्रिणी तुटतात. मग एक जण इकडे येते एक जण तिकडेच राहते. ती म्हण तूच घे, मला नाही घ्यायची. होत असं पण. मग आणि मग ते विचारता कसं आहे तिकडं, आणि इकडं लय भारी आहे. तुम्ही तिकडं कसं आहे, आमचं कसं असं पण बरं आहे ना. अज्ञानाचे प्रसादे हा जणू सुखिया होण्याचे अज्ञानाचे हो. आणि म्हणून त्यामध्ये सुख मानतो तो, नाही इथंच सुख आहे मावा असं करतो तो. मग त्याती पुढे आपले दुःख सांगितले. आणि मग दुःख सांगितलं एकाईसाला देमाईसाला. एकाईसी देमाईसा ते पुढे सांगू लागली. आणि मग सांगत आहे सगळं काय झालं कसं केलं. मी ते वडे तळले मांडे केले, ते तुम्ही गेले, मी गेले तिथं. त्यात पाहुणे आले
आणि त्यांच्या घरी अचानक पाहुणे आले होते. ते जात भले पाहुणे होते भरपूर, माते आणि तिथे करायला कोण नव्हतं. त्यांच्या घरी दुसरं कोणी बोलवलं नव्हतं. आणि तितक्यात मी आल्यावर त्यांनी कोणालाच बोलवलं नाही. म्हणजे बरं झालं, हिला वडे येता, हिला मांडे येता, ही स्वयंपाकातले तरवेजे, आणि हीच आली, बरं झालं असं म्हणायला लागले म्हणे. आणि मला गाण्यावर बसवलं आहे ना, ती सांगायला लागली. मग तेने माझे कपाळ उठिले, आणि त्यामुळे मग कपाळ उठलं, म्हणजे डोकं दुखू राहिलं. ते मजान ते वडे तळू तळू मग डोकं दुखायला लागलं. मला वाटलं श्रम निवृत्ती तिथं चांगली होईल. खरं की नाही? घरचं केल्यावर तुम्हाला डोकं दुखतं. घरच्याला आपण इतक्या आवडीनं करतो, वरण करण, पोळी करण, सगळं व्यवस्थित करण. थोडस चुकलं है ना, घरचा धनी त्या घास तोंडात टाकला, थोडस नमक कमी पडलं किंवा काहीतरी कमी पडलं, खायतोच पानसट करून टाकलं सगळं. रोज सांगावं लागत. झालं नाही आपलं सगळं, गेलं ना सगळं मेहनत पाण्यात. हाय काही थोडस सहन नाही करत घरचे, आणि इथं काहीच नाही तरी सहन होत नाही. नकोस वाटतं माणसाला मार्गामध्ये. असा प्रकार आहे. मग निद्रा नाही रात्रभर, मग दिस आणि मस्त झोपली आली की डोळा लागला, मग थोडासा सकाळी सकाळी डोळा लागला. मग उठिली, आणि मग मी लवकर खडबडून उठली, जायचे देवाकड. कालच गेली असती तर बरं झालं असतं, पण हिचं ऐकलं नाही मी, हिला सोडून दिलं, ही गेली आणि मी राहिले असं म्हणायला लागले मनातली मनात. मग अंग धुतले, आणि मग अंग धुतलं तिनं, जेवले, आणि मग कसं बसं थोडस जेवलं म्हणे मी, मग आली, आणि मग आले म्हणे आता मी. देमाईचे गोसावी बाईचा करवी जे करवी, आणि मग देमाईसा सांगत आहे, मग तसं नाही झालं म्हणे. ती आता देमाईसा सांगायला लागली तिला ऐकायला. माझं कच झालं ते सांगितले, सगळं सांगितलं. मग पाय धुतले, मला जेवायला दिलं, मी झोपले. देवाने विचारलं, बाई कसं काय झाली पदयात्रा वगैरे? व्यवस्थित झालं म्हटलं. सगळं सांगितली, सेम वार्ता विचारली. तिथे तुला कोणी विचारलं का कुठे गेल्या त्या, पूर्ण आल्या? काहीच नाही म्हणे. वडे तळा, मांडे करा, हेच विचारलं म्हणे फक्त. पाहिलं का जीवाचे कसे स्वार्थपणा आहे? तुम्हाला असं वाटतं की आपले संबंधी, आपले जवळचे आपल्याला चांगलं सांभाळतील असं वाटतं, पण आपले सांभाळा ना, दुसऱ्याची काय आशा करायची हो का नाही? हे देव ईश्वरा अर्पले आपुले गायचे, देवाला अर्पण केलंय, जे होईन ते होईन. कायला सांभाळायची आशा करायची कोणाची? देवाला अर्पण केलंय, देव सांभाळण. भंडारगार नाही सांभाळलं का? अर्पण केलं ना, माग उरला का तो? स्वतः देव सांभाळत आहेत भंडारगारला. हा ना, भक्त विभक्त काय होता? शेवटच्या घडीला सुद्धा घरी येऊ नका, पहा देव होतो का नाही. मग मग एकाईसी म्हणतले, काय म्हणते? सदैव दैवाची भाग्याची, तू दैवाची भाग्याची आहे, मी पापीनी निदैवी, आणि मी पापीनी निर्दैवी आहे. माझ्या डोक्यात असं आलं, तुझ्या डोक्यात चांगलं आलं, तुझ्या डोक्यात कचरा नाही, ज्या डोक्यातला कचरा गेला होता. आणि म्हणून रिकाम्या खोक्यात कचरा असतो, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं. रिकामा डोकं ठेवायचं नाही, लगेच पुस्तक हातात घ्यायचं, देवाने काय सांगितलं. जर समजा तुम्ही आश्रमात गेल्यावर रिकामा डोकं ठेवलं, याला बोलून त्याला बोलून असं तसं, लगेच तुम्हाला घरची आठवण येऊन जाईल. रिकामा आहे ते बाई, मग नाथ काय करत असन, एखादा फोन लावू का? आणि मग ती म्हणते, बाई तू गेली तुम्हाला कर म्हणा, असं तू कधी येते? आणि तिला रडायला तिच्याला घुसलं काळात, लगेच तिकडून सारखं दिशी इकडं. आहे ना, कसं आहे सारखं पळाता इकडं. मग धर्म असा नाही धरायचा. चक्रव्यूह मध्ये गेला, मी तुम्ही सांगले काल, महाभिमन्यू गेला, विचार केला का मी मरण म्हणून? युद्ध करायचंय मला, पळणार नाही मी, चक्रव्यूह मध्ये घुसणार. अरे इतक्या महारथी सोबत एकला लढला, घाबरला सुद्धा नाही, माघार सुद्धा घेतले नाही. फक्त एकदा म्हणला, अरे हे धर्म नाही, अधर्म करताय तुम्ही, एवढे मिळून मला एकट्याला मारता? एक जण या, बघतो तुमच्यावर, एक जण या. त्यांना माहिती एक जण आलोय, हा आवरणार नाही.
कुस्ती दोघांचीच असती, आणि इतके जण पडल्यावर काय करण विचारा की नाही. आणि म्हणून ज्या वेळेस आपण इकडे अविधीमध्ये सापडलो ना, तर इतक्या देवता मागा लागतात अविधी सापडल्यानंतर. आणि म्हणून अविधी द्वार पांतुचे असे देवता अविधीचं द्वार बघतच आहे, हा कधी सापडन, कधी याला धरण मी. म्हणून आपण अविधी होऊ द्यायचं नाही, झोपून राहायचं, पण अविधीत नाही सापडायचं. अन्य वार्तेपाशी निद्राचा, या गप्पा गोष्टीपेक्षा झोपलेलं बरं. पण माणसाला झोप लागत नाही, गप्पा गोष्टी बऱ्या लागतात आहे ना. शास्त्र गप्पा किंवा शास्त्र कथा त्याला चांगल्या वाटत नाही. हे सगळं आवरल्यानंतर त्याला गप्पा हाणायला बरं वाटतं, मोकळ्या. असंच आहे. आणि मग एखादा काय म्हणतो, आवरली का पोथी, आवलोच, खरं की नाही. मग मोकळं बोलता येतं, पोथीत बोलता येईना, काही करता येईना, असा प्रकार आहे. आणि म्हणून माणसाला कशामध्ये रस आहे, याच्यात रस आहे, अन्य वाटतेत रस आहे, शास्त्रात नाही, लीळाचरित्रात नाही, यात रस पाहिजे माणसाला. एकदा का याचा रस लागला नाही, निर्गुण रस आहे, हा आनंदच वेगळा आहे मित्रांनो. हा घेऊन बघा फक्त, मग कळन तुम्हाला. मग सर्वज्ञ काय म्हणतात देव, कर्मपाशापशी अविद्या पाशी तोरू. कर्मपाशापशी अविद्या पाश थोर आहे. एखाद्या वेळेस तुमच्या कर्मात असलं ना, तर तुम्ही करताच, पण अविद्या पाश खेचून येतो, खेचून. कुठला माणूस पुढे येऊन जातो माहिती तुम्हाला. जर आम्ही आता तिकडे असलो ना, कुठं दुसऱ्या देशात किंवा आपलं दुसऱ्या जिल्ह्यात, आणि तिथे जर फोन आला फोन, लगेच आत घुसतो तो, तिथून लगेच आवडतो तो. हा, तब्येत बरी नाही, अरे आपल्याला जाय, पोराची तब्येत बरी नाही, तुम्ही म्हणता असं तसं आहे ना, निघाला का नाही. असा प्रकार आहे मित्रांनो. देवाला धरलं, देवाला धरा. काय धरायचं पुन्हा मला, लय अवघड आहे. म्हणून तुम्ही फक्त बघा, जे धरतीन देवाला, जे धर्म करतील, जे भक्त होतील, ते पोहोचतील. तुमचा पोरगा एखादा शिकायला जातो, खोली करून देतो तुम्ही त्याला तिथं, आणि तो रोजच घरी येतो. मग खोली कायला केली, खर्च कायला करतो, घरीच राह ना. पण तिथं गेल्यानंतर तिथं तो अभ्यास चांगला होईल, तुला वेळ भेटल. आणि म्हणून तिथं खोली केली तुझ्या बापाने तुला, आणि तिथं खोली केली तर हा अभ्यास करायचा ऐवजी ते फिरायला लागला. पास होईल का, पास होण्यासाठी अभ्यास करावा लागेल ना. तसं आहे, इथं आल्यानंतर आधी शास्त्र करावं लागेल ना, चिंतन करावं लागेल ना, तेव्हा देवाकडे जाण्याचा रस्ता माहित होईल ना. की बस घेतले गेले की सुटले, असं जमन का. म्हणून अभ्यास महत्वाचा आहे, चिंतन महत्वाचं आहे. आणि मग गुरुच्या सन्निधानामध्ये 12 वर्ष राहिले पाहिजे. 12 नाही तर कम से कम 8, 8 नाही तर 6, 6 नाही तर 3, तरी 3 महिने राहिले ना तुम्ही. मग कर्म पाशी तुटती परी अविद्या पाशी न तुटती बाई. कर्म पाश तुटती पण अविद्या पाश तुटत नाही. अविद्या म्हणजे ममत्व, संबंधी, काय सहसा तुटत नाही. आणि मग संबंधियाच्या त्या वार्तेनं आपण झळंबून जातो. काय, आणि झळंबल्यामुळे तिकडे लक्ष लागत नाही, आणि मग इकडे येऊन जातो संबंधियात. पण ते मग एकाच सारखं होऊन जाईल. इकडे आले की 10-15 दिवस तुम्ही चांगली व्यवस्था ठेवतील ते. नंतर मग तुम्हाला म्हणते ना, आता एवढं करून घ्या, एवढ्या पोळ्या करून घ्या, मी येते मळ्यातून, करा. मग आश्रमातलं केलेलं बरं की घरचं केलेलं बरं, हे ध्यानात ठेवा. तुम्ही ध्यानात ठेवा, कुठलं सेवादास्य योग्य आहे. सेवादास्य मोचक सांगितलं मित्रांनो. का, आणि आपण हे करून करून मरायला लागलो. सेवादास्य करून आपण मेलो पाहिजे. आणि म्हणून ते दास्य मोचक सांगितले, ते परमार्गाचे दास्य केलं पाहिजे. मग यावर सय्या पाळण्याचा दृष्टांत सांगितला. जरी तुम्हाला शास्त्र काढणं नाही झालं, ज्ञान नाही झालं, पण ज्ञानिया सोबत राहून राहून त्याचं बघून बघून आपण तसं करायचंय. आणि जर तुम्ही तसं केलं तर शय्या पाळण्याच्या दृष्टांताप्रमाणे
जे फळ ते शिवाय तेची फळ ते शिवाय. आणि म्हणून शय्या पाळण्याचा दृष्टांत तुम्हाला सांगत आहेत. जरी तुम्हाला शास्त्र काढणं नाही झालं, पण ज्ञानियासारखं तुम्ही वर्तन केलं, तो जसा बसला, जसा उठला, जसे दंडवत घातले, जसं केलं तसं याने केलं, तर त्याला सुद्धा देव होईल. आणि म्हणून शय्या पाळण्याचा दृष्टांत सांगत आहेत. तोच कसा म्हणाले, कवनी एक शय्या पाळणा कवनी एक शय्या पाळणा आहे, म्हणजे आपल्या पतीची सेवा करते, इतकी कडिबद्ध करते की त्याच्यावाली सावली झालेली आहे ती पत्नी. त्याला पाणी लागलं की लगेच देते, त्याला लगेच काही लागलं की लगेच देते, आंघोळीला पाणी टाकते, कपडे ठेवते, सगळं त्याच्यावाली व्यवस्थित करून देते, त्याला मागायची सुद्धा गरज पडत नाही. आणि मग अशी ती पत्नी त्याची करते. आणि त्या घरीच एक दुसरी दासी कामाला असते, एक नोकराणी असते दासी. मग ही काय करते, इकडे सारून काढता काढता, फरची पुसता पुसता मालकीनबाईकडे बघते. आपल्या नवऱ्याची कशी सेवा करते ही मालकीनबाई है ना, शय्या पाळण ती बघते. मग ते आपल्या पतीचा धर्मी वर्ते, इतकी पतीची सेवा करते, पतिवर्तेच तो. आणि म्हणून आपण आपल्या देवाची सेवा इतकी करायची की देव प्रसन्न झाला पाहिजे. तर तुमच्या पतीची तुम्ही सेवा केली तर पती तुमच्यावर खुश होतो. आणि मग जिकून तिकून जोडून आणली बॅग आहे ना तिच्या हातात देतो. का देतो, ती सेवा तशी करते आणि तिच्यातलं काही काढून घेत नाही एखादी नोट काय. आणि एखादी जर असेल तर खिशातले काढीन, आतले काढीन, इकडे काढीन, आणि मग तो बॅग देईन का तिच्याकडे. ही पतिव्रता आहे का. ती म्हणे हा बर तुझ्याकडे देतो ना. हा ती चुपचाप आत जाईल ना, आत ठेवून आधी कुलपात का नाही. आणि म्हणून जी पतिव्रता आहे, जी शय्या पाळण आहे, तिच्या सेवेवरूनच तो ओळखतो तो पती की ही इमानदार आहे, ही आपली सेवा करते, तो प्रसन्न होतो. आणि मग आणलं काही की तिच्या हातात देतो. आपल्या पतीची सेजे आणि कासिरी नाही दे. आणि मग ती सेवा मात्र ती कोणालाच करू देत नाही, तीच करते. आपण कवणाची वासना आणि ती पाहे, सुद्धा दुसऱ्या कोणाची अशी सेवा करत नाही. ती पत्नी त्याचीच करते अशी सेवा, जवळीकीचे व्यवस्थित. मग याच्या देखोवे की मग आता तिच्या घरी तिथं अशी होती दुसरी, हिनं बघितलं. शुद्री तैसे कारण शुद्रीचा पती है ना, शुद्री सोबत व्यवस्थित वागत नव्हता. कधी काही तर कधी रपका, तर कधी काही, खरे नाही. तो प्रसन्न नव्हता. मग कारण तो प्रसन्न व्हायचा प्रश्नच नाही ना, कारण तो शुद्र असल्यामुळे तो काही करायचा, एखादा पिऊन येऊन हाणायचा. मग हिनं विचार केला, म्हणजे आपली मालकीनबाई किती सेवा करते आपल्या पतीची. आपला पती पिऊन आला तरी आपण सेवा सोडायची नाही, खरं की नाही. व्यवस्थित सेवा कशी, पती आले बी व्यवस्थित आथरून टाकून ठेवणे, पाणी देणे, व्यवस्थित जेवायला देणे, सगळं वाढणं, आवडीचा पदार्थ करणं, सगळं ही कोणाकडून शिकली, त्या मालकीनबाईकडनं, त्या शय्या पाळणीकडनं. आणि मग याला अचानक काय व्हायला लागलं, आपली पत्नी सुधारली काय, रोज दररोज उघडत नाही. आता आपण आलो उशिरा तर आले का मग मोठ्याने बोलून काही ना काहीतरी करण है ना. मग हात दोरडी बघायचा जाऊन. आता हे वाढणार आहे का, कारण माहिती गरम काम आहे, आपण आता उशिरा आलो. ही काय म्हणते, नाही नाही तुम्ही बसा, पाठ ठेवते, पाठावर बसायला देते, एक पाठ पुढे ठेवते, पाणी भरून देते है ना, पाय धुते, सगळं करते व्यवस्थित. आणि ताट वाढते. तो म्हणतो अरे आपल्याला सोय लागली काय, भानगड काय म्हटलं, खुश दिसायला लागली, खरे की नाही. आणि मग तो काय म्हणतो, आता तो आला शिवाय देतो ना, शिवाय देतच नाही का, शिवाय द्यायचा प्रश्न राहिलाच नाही, सगळं व्यवस्थित रेडी. काहीतरी फरक पडत नाही आपल्या घरच्यामध्ये. मग ती तशीच करायला लागली. मग आता रोज येत असं करून आली की लगेच पाय धुवायला पाणी वगैरे सगळं व्यवस्थित. याने विचार केला, अरे आपण इतकं उशिरा येतो, आपली पत्नी जेवत नाही आपल्या बिगर, आपली आली की पाय धुते, जेवायला वाढते, पुन्हा गरम करून देते, जे पाहिजे ते आपल्या घरी भेटतं, आणि आपण घरी गेलो की शिवाय देत होतो म्हणे. आता शिवाय द्यायच्या नाही म्हणे, ते सुधार ना, म्हणे आपल्या आवडीचा पदार्थ घरी येईल तर काय म्हणे विकत देऊन लवकर येईल ना, खरं नाही. आणि मग ते सुधारलं. मग आता 12-1 यायचं ना, ते म्हणणार रे मै बाई जेवणच करत नाही, मग हे लवकर येतं, ते जेवत नाही. मग 9-10 यायला लागलं, मग 9 यायला लागलं, मग 8 यायला लागलं.
ती सुधारलं ना. कशामुळं? या दासीचं बघितल्यामुळं. कशामुळं? सेवेमुळं, सेवा केल्यामुळं. आणि मग त्यांनी पेनं सोडलं, सगळं शिव्या देणं सगळं सोडलं, नीट झाला. काय? कशामुळे झाला? तिची दासी है ना, तो पतिव्रता दृष्टांत, तो दासीचा दृष्टांत, शेळ्या दृष्टांत. तिनं जसं केलं तसं हिनं घरी केलं. हिला माहितच नव्हतं ना कसं करायचं, म्हणून तो खवळायचा है ना. हे आपल्याला कळालं पाहिजे की आपण सेवा कशी केली पाहिजे. आणि म्हणून हे सांगितलं. आणि म्हणून देवाची सेवा कशी केली तिनं ते माहिसानं. देव प्रसन्न होते ना असे केली. थकली भागली, पण ती थकवा फेडण्यासाठी संबंधियाकडे गेली का? नाही, देवाकडे आली. देव प्रसन्न झाले. तुम्ही आमच्याकडे आले. देव निडळावर हात ठेवून बघताय. निडळावरती हात ठेवून वाटची तू पासी, पण मी इकडे वाढविल्या रे पापांच्या राशी. देव वाट बघतोय, 56 पर्यंत वाट बघतोय. आता येईन मग येईन, याचा आवराच ना, है की नाही. नातीचं झालं तरी ती म्हणते नाही, नात काय म्हणते माझ्या पोरीनं तुमच्या हाताने 2 घास खाल्ले पाहिजे मगच जा. लय आग्रह करू राहिले बाबा काय करणार, तुम्ही येतच होते. पण नाही म्हणे आता एवढं माझ्या हाताने 2 घास खाऊ घालते मग येते, आहे ना. मी येते का जाते काय माहिती. खरं कडे का माणूस कोवढं जिवंत राहील. अहो देवाकडे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला पदयात्रा करता आली पाहिजे, देव करता आली पाहिजे, तेव्हा आता यायला पाहिजे ना. निव्वळ काहीच राहिलं नाही आता तेव्हा यायला पाहिजे. तेव्हा बी आलं तरी देव म्हणतो ठीक आहे बाबा ये, कसं का होईना, का नाही. त्याची पूजा केली जाते, त्यालाही गंध लावला जातो, आणि त्याला आमच्या रांगेत बसवलं जातं, का नाही. या कपड्यात बसवलं जातं का? तिकडं वा, ती कोण साधूची लाई नाही, तिकडून बसा, आहे की नाही. आणि 1-2 वेळेस असं ढकललं दिलं होतं, आवड झालं आपलं, लवकर घेऊन टाकावं, खरं की नाही. असं वाटायलाच लागतं माणसाला सहजच. काही रे आपण इथं केरवी इथं मग मी ते कपडे घालतात काय होतं. आणि कशामुळे तिचं असं झालं? सेवादास. ती सेवादास केल्यामुळे ती योग्य झाली, तिचा अनाधिकार फिटला, अधिकार बांधला. अशा प्रकारे आपला श्रम फेडण्यासाठी आपण देवाकडे आलो पाहिजे, संबंधियाकडे नाही, हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा केव्हा आपण देवधर्म करत असतो तेव्हा आपलं लक्ष्यावर केंद्रित पाहिजे. आपलं लक्ष काय? परमेश्वर प्राप्त करणं. दुसरं काही लक्ष आहे का आपलं? नाही. मग लक्ष्यावर लक्ष केंद्रित केल्यानंतर आपल्याला तो परमेश्वर समजतो, आपलं लक्ष प्राप्त होतं. आणि जर आपलं लक्ष बिघडलं, लक्ष आपलं विचलित झालं की आपण तिथपर्यंत पोहोचणार नाही. अशा प्रकारे श्रम फेडायचा असेल, या अनंत जन्माचा आपल्याला जो श्रम कर्मलेप आपल्याला लागलेला आहे हे जर फेडायचे असतील तर आपल्याला मार्गामध्ये सेवा दास्य करावं लागन, 11 विधीचं अनुष्ठान करावं लागन, अनुसरावं लागन. तेव्हा आपला हा श्रम फिटून आपण मोक्षाला प्राप्त होऊ. तोपर्यंत होणार नाही. या वेळेमध्ये हे देवाला सांगायचं आहे. स्पष्ट सांगितलं बाई, इथं जर आल्या असत्या तर तितकी श्रम निवृत्ती तुमची झाली नसती, तितका श्रम नसता झाला. मग विचार करा, तुम्ही कधी आश्रमात या, कधी राहा, जितकं तुम्हाला घरी काम आहे तितकं आश्रमात कधीच नाही, है ना. नाही तर मग अनुभव घ्यायला या, आणि अनुभव घेतल्यावर अनुभव व्हा, तो पण घेऊ नका, है ना. एखादी मुलगी लग्न करते, लग्न केल्यानंतर ती सासरी येते, सासरी आल्यानंतर नवीन ती सगळं करते. सासूबाईच्या हातातलं भांड घेईन, फडा घेईन, नाही तुम्ही राहू द्या, आता मी आले ना, तुम्ही काय करते, तुम्ही फक्त बसत जा, मला सांगत जा, सगळं व्यवस्थित. मी इतकं करते. मग एक दिवस सासूही म्हणते असं तसं वगैरे, हे करते कर, आणि मग कणती वापस बोलत, खरं की नाही. आणि मग इतकी करते रक्त वाकायची बारी. उन्हात बसा ना, हा सडा येचीन, पराठा येचीन, कासा येचीन, है ना, उन्हात पेटून दे, खरं की नाही. येतो उन्हामध्ये कधीच काही करायची गरज नाही, आराम, निद्रा हा पण विधी सांगितला, है की नाही. मग तुम्हाला कधी असं वाटायला लागतं खाऊन पिऊन मस्त म्हणजे तू काय टेन्शन घेतो, खरं की नाही. तू होऊन जा, झोपून जा. तुला असं वाटायला लागलं तर खरे खोट आहे, हे अवघड आहे का? येऊन जा, आम्ही तर न्यायला तयार आहे ना. देव पण म्हणतोय ना, चला कशाला बस करा, प्रपंचामध्ये आता आयुष्य घालू नका.
असा प्रकार आहे मित्रांनो. आणि म्हणून श्रम जर फेडायचा असेल अनंत जन्माचा तर इथेच सेवादास्य करावं लागेल. काय साधू संतांचं सेवादास्य करावं लागेल, 11 विधीचं अनुष्ठान करावं लागेल. आजपर्यंत केलं नसेल, घरीच आपला आश्रम आपण काढला असेल तर देवाला माफी मागा की महाराज आता घरचा आश्रम काढून सोडून देऊन आम्ही तुमच्या ठिकाणी आमचा कर्माचा नाश करण्यासाठी नक्की आम्ही येऊ आणि आपलं सेवादास्य करू. आणि आजपर्यंत केलं नाही, माफी मागा. पतित पावन दीन दयाळा, पावन दीनदयाळा, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, अज्ञानाने घडले पातक, मनोनी पापिया मनोनी पापिया मी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, ज्या मनाने पाप कल्पिले, त्या मनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी, ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, ज्या वाचेने जना दुखविले, आवाजेने जना दुखविले, ती वाचा तुला दिली मी, ती वाचा तुला दिली मी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, दास तुझा मी झालो, पतित पावन दीन दयाळा, पतित पावन दीनदयाळा, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. धन्य